शिवसेनेतील 6 खासदारांच्या फुटीच्या मुद्द्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली। लोकशाही व विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले। वाघाचं पोट भरलं असेल तर वाघाने आता पुन्हा नव्यानं ऑपरेशन करू नये अशी अनेकांची इच्छा आहे। एकूणच राजकारण ज्या दिशेने चाललेलं आहे देशातील राज्यातील, मला वाटतं की सत्ता आणि संपत्ती अगदी सेंट्रलाइज झाल्यासारखी झालेली आहे आणि ते सर्व पूर्ण ताकद सत्ता आणि संपत्तीची गुजरातमध्ये आता समावेश झालेली आहे। ज्या गुजराती 4-5% देशाला टॅक्स देतात त्या गुजरातमध्ये सत्ता आणि संपत्ती एकवटली आहे। भविष्यात मला ही सगळी परिस्थिती पाहून असं वाटतं, वन पार्टी वन नेशन नो इलेक्शन या परिस्थितीला भविष्यात सामोरं जावं लागेल आणि ती परिस्थिती आता सध्या या सगळ्या राजकीय परिस्थितीतून दिसते आहे। राष्ट्रामध्ये ज्या पक्षाला मोठं होता येईल त्या पक्ष मोठा होण्याचा प्रयत्न सत्तेतील करतोय आणि कितीही मोठा झाला पक्ष कोणताही तरी त्याला भाजपाच्या पंखाच्या सावलीतच राहावं लागेल। त्याला हवा तेवढा सूर्यप्रकाश मिळेलच असं म्हणता येत नाही आणि तो मिळवू देणार नाही। त्यामुळे मला नाही वाटत की शिंदेची भीती भाजपला असेल, शिवसेनेची भीती शिंदेच्या, असं मला दिसत नाही। कारण तसे आपण दोष कोणावर द्यायचा? कोणाच्या घरात जाऊन कोणी फोडत नाही। नैतिकता नीतिमत्ता जिथे संपली तिथे पक्षाची काय म्हणतात त्याला आता आयडिओलॉजीचा काही विषयच राहिला नाही। त्यामुळे जो जातो तो सगळ्या नीतिमत्ता विकूनच जातो। त्यामुळे तुम्ही फोडणाऱ्याला दोष का देताय? फुटणारे हे नालायक आहेत हे पहिला आपण सांगितलं पाहिजे, विचार केला पाहिजे।